आज माझ्यासाठी खास दिवस आहे, पण तुमच्यासाठी सुद्धा तितकाच खास दिवस आहे. आज जी बिस्किटं मी पार्सलला देणार आहे, त्या बिस्किटाचा इथं डेमो करणार आहे. म्हणजे ट्रायलसाठी ही बिस्किटं मी बनवत आहे. कारण कुठलीही गोष्ट सहज करून चालत नाही. त्याचा पूर्ण अभ्यास करायला लागतो, त्याचा विचार करायला लागतो. बिस्किट कसं असायला हवं, किती वजनाचं असायला हवं, त्याची भाजणी कशी झाली पाहिजे, त्यामध्ये प्रमाण आपण काय-काय घालणार आहे, हे सगळं विचार करून करावं लागतं. आणि तोच विचार करून फायनली आज मी ही बिस्किटं बनवायला घेतलेली आहेत. हीच बिस्किटं तुम्हाला येणार नाहीत, तर ही दुसऱ्या एका कस्टमरला मी देणार आहे. त्यासाठी बनवत आहे. पण याच पद्धतीनं मी बिस्किटं बनवणार आणि तुम्हाला तीच बिस्किटं पार्सलला देणार आहे आणि तीच बिस्किटं तुम्हाला खायला मिळतील. तर त्यासाठी पिठी साखर घेतली. त्यानंतर तूप हे म्हैशीचं आहे, घरगुती घेतलेलं आहे आणि आमच्याच गावातून नाही तर परगावातून सुद्धा तूप आम्हाला मिळतं. जे आमच्या ओळखीचे आहेत, ते आम्हाला स्वतः कॉल करतात आणि सांगतात, की तुम्हाला तूप हवं आहे का? ज्यावेळेला आम्हाला तूप लागेल, त्यांना आम्ही रिटर्न फोन करतो आणि आम्हाला घरपोच तूप उपलब्ध होतं. म्हैशीचंच तूप नेहमी आम्ही वापरतो, कारण आमच्या भागात म्हैशीचं तूप मिळतं. त्यामुळं विकतचं तूप तेवढाच रेट पडतो. ते लिटरवरती मिळतं, हे आम्हाला किलोवरती मिळतं. पण त्यामध्ये भेसळ असते. त्यामुळं ते तूप आम्ही वापरत नाही. आम्ही घरचं म्हैशीचंच तूप वापरतो. यामध्ये भरपूर वेलची, जायफळ घालून घेतलं. या बिस्किटमध्ये मी कुठलंही ड्रायफ्रूट वापरणार नाही. फक्त तिळाचा, जायफळ आणि वेलची याचाच वापर करणार आहे. शिवाय यामध्ये जे मी दूध घालत आहे, हे अर्धा लिटर दूध आहे बरं का. हे म्हैशीचं दूध आहे आणि ते सुद्धा आकडे आहे. न गरम केलेलं दूध आहे. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे. जेव्हा आपण एखादी वस्तू दुसऱ्याला देणार, त्यासाठी बनवत असलं तर मनावर बर्डन तेवढंच येतं. बऱ्याच वर्षापासून जरी हा मी बिझनेस करत असले, तरीसुद्धा ऑनलाईनला ही बिस्किटं जाणार आहेत आपली म्हटल्यावर थोडं टेन्शनच आलेलं होतं मला. जे पीठ आहे हे सुद्धा जात्यावल्या गिरणीवलं दळून आणलेलं पीठ आहे आणि हे जी घरगुती बॉक्स गिरण असते ना, त्या पिठामध्ये आणि ह्या जात्यावल्या पिठामध्ये बराचसाच फरक आहे. त्यामुळं बऱ्याचशाच ताईंनी मला विचारलेलं होतं, की किती नंबरच्या चाळणीमध्ये पीठ दळावं म्हणून. मी फक्त ज्या बायका स्वतः मटेरियल घेऊन येतात, त्यांच्या तोंडून मी ऐकलेलं 2 नंबरची किंवा 3 नंबरची चाळण. पण मी कधीही ती वापरलेली नाही. माझ्याकडं गिरण नाही. मी बाहेरूनच दळून आणते आणि मला ते पीठ पसंतसुद्धा पडत नाही. हे गहूसुद्धा चांगल्या क्वालिटीचे आहेत. याच्या पोळ्या, चपात्या एक नंबर येतात. तुम्हाला मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे बघा. गोल्ड कॉइन, गोल्ड मेडल आणि कोहिनूर हे 3 गहू आम्ही नेहमी वापरतो आणि त्याच गव्हाचं हे पीठ आहे. आमच्या इथले जे गिरणवाले आहेत ना, त्यांनासुद्धा माहिती आहे की बिस्किटला पीठ कसं लागतं. कारण त्यांच्याकडून सुरुवातीला मी 1 किलो पीठ दळून आणलं डेमोसाठी फक्त. बिस्किटं बनवली आणि दुसऱ्या वेळेला जास्त गहू दळायला दिले आणि त्यांना सांगितलं अशा पद्धतीनं आम्हाला नेहमी दळून देत जावा म्हणून. आम्ही स्वतः नाही तर आमच्या आसपासची जरी कोणी गेलं तर ते फक्त सांगतात की आम्हाला बिस्किटला हवं आहे म्हणून. त्या गिरणवाल्यांना माहितीच आहे. ते लगेच जसं पीठ पाहिजे तसं ते दळून देतात. एका ताईची अशी कमेंट आलेली की जवळून आम्हाला पीठ दाखवा क्वालिटी कशी आहे ती. पण कितीही मोबाईल जवळ घेतला तरीसुद्धा पिठाची क्वालिटी मोबाईलवरून अजिबात तुम्हाला समजणार नाही. त्यामुळं स्वतः दळून पीठ आणा, त्याची
बिस्किटं बनवून बघा. तुम्हाला त्याची क्वालिटी कशी वाटते बघा आणि त्यावरून तुम्ही सुधारणा करा. कारण तुम्हाला जरी समजा समजलंच, पण समोरच्या व्यक्तीला किंवा जे दळणार आहेत त्यांना अजिबात त्याची क्वालिटी समजणार नाही. त्यामुळं एकदा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा सुद्धा तुम्ही दळून आणू शकता. कारण कुठलीही गोष्ट बघून नाही, तर स्वतःच्या अनुभवातून व्यवस्थित होत असते. आणखी एका ताईंची कमेंट आलेली आहे, की मार्केटिंग कसं करता? मी या विषयावर व्हिडिओ बनवले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक विषयावरती मी बरंचसंच लेक्चर दिलेलं आहे. त्यामुळं सगळे व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यातून तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला काहीतरी अनुभव येईल. एखादा व्हिडिओ बघायचा, कमेंट करायची, त्याचं तुम्हाला फक्त त्या मर्यादित उत्तर मिळणार. त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ सगळे बघा, तरच तुमच्या ते लक्षात येणार आहे. शिवाय माझं लोकल भरपूर आहे इथं. म्हणजे फक्त आमच्या भागापुरतं नाही, तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझंच नाही, तर माझ्या मिस्टरांचं सुद्धा लोकल चांगलं आहे. त्यामुळं हा व्यवसाय माझा चांगला चालतो. आता तुमचं लोकल कसं आहे यावरती डिपेंड हा व्यवसाय तुमचा राहणार आहे. मी माझ्या बिस्किटाचं स्पेशल मार्केटिंग कधीही केलेलं नाही. फक्त मोबाईलवरून, तेही सुरुवातीला जे WhatsApp ग्रुप तेव्हा काही जास्त नव्हते. पण स्टेटस लावणं खूप म्हणजे फॅशन होती स्टेटस लावणं म्हणजे. आणि पदार्थांचे तर स्टेटस लावणं खूपच कोरोनाच्या वेळेला खूपच ट्रेंड होता त्याचा. त्यामुळं त्यावरूनच हे माझं कस्टमर वाढलेलं आहे आणि जे कस्टमर होतं ते सगळं माझ्या आसपासचं होतं. वेटिंगला होतं कस्टमर वेटिंगला. इतकं म्हणजे सगळ्यांना असं इतकी हुरूप होती, की ही बिस्किटं आम्ही कधी बनवतोय आणि कधी खातोय असं त्यांना होत होतं. वेटिंग होतं. जवळचे जरी असले ना, 1 किलो मागितले तर मी अर्धा किलो त्यांना द्यायची. करायला बिस्किटंसुद्धा आमचं घर भरलेलं असायचं. आणि जेव्हा त्यांना समजलं, की बाबा आपण कधीही बिस्किटं करू शकतोय, कधीही बिस्किटं घेऊन म्हणजे जाऊ शकतोय. तेव्हा त्यांची हळू-हळू गर्दी कमी झाली आणि वेळ बघून यायला लागलीत. पण जेव्हा मी नवीन मशीन आणलं, तेव्हा असं सगळ्यांना वाटत होतं, कधी बिस्किटं खातोय आम्ही, कधी बिस्किटं खातोय आम्ही, असं सगळ्यांना वाटायचं. त्यामुळं फुल्ल गर्दी होती. सुरुवातीचे 1.5 वर्ष तर एकदम असे जोरात सुरू होते आणि आता तसं काही नाही. आता उलट बायका म्हणतात, की नाही का दररोजचं एखादं असलं, की कंटाळवाणं होतं आपल्याला, तसं त्यांचं झालेलं आहे. 4-4 दिवस तयारी करतात आणि 4-4 दिवस मला फोन येतात. आज येते, संध्याकाळी येते, सकाळी येते, दुपारी येते. त्यांच्या हातून लवकर होत नाही. नवीन-नवीन असतं तेव्हा हुरूप असते एखाद्या गोष्टीला, तसं आता आमच्या भागात झालेलं आहे. पण येतात शक्यतो करून भरपूर येतात आणि मला ते भरपूर गिराईक आहे. कुठल्याही बेकरी शॉपमध्ये माझी बिस्किटं देत नाहीत. आम्हाला सुरुवातीला बरेच जणांनी सांगितलेले, की बेकरीमध्ये तुम्ही बिस्किटं घाला म्हणून. पण आम्ही अजिबात तिथपर्यंत गेलो नाही. कारण ती आपल्याकडनं होलसेलमध्ये घेणार, रिटेलमध्ये नाही, तर होलसेलमध्ये बिस्किटं मागणार. आपली त्यामध्ये मजुरीसुद्धा निघणार नाही. विनाकारण त्रास होणार, विनाकारण त्यांना 10 किलो, 15 किलो, 20 किलो, 25 किलो जर दररोजची मागणी झाली, तर तेवढंच आपल्याला इथं माणूसबळसुद्धा पाहिजे. म्हणजे काय, खर्चसुद्धा वाढणार आणि कमी रेटनं त्यांना बिस्किटं दिली पाहिजेत. हा सगळा विचार करून आम्ही एकाही बेकरीमध्ये तुम्ही आमची बिस्किटं कशी घेणारा हे आम्ही विचारलं नाही. आणि जी आम्ही बिस्किटं बनवतो ती चांगल्या क्वालिटीची बनवतो. त्यामुळं कमी रेटमध्ये त्यांना बिस्किटं देणं आम्हाला परवडत नव्हतं. त्यामुळं आम्ही कधीही विचारायला गेलो नाही. आता हे तुमच्यावरती डिपेंड राहिलं, की तुम्ही बिस्किटं कुठल्या प्रकारची बनवणारा. आता तुम्हाला समोरचं उदाहरण मी सांगते. या ताई आहेत. या ताई दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नसून माझ्या त्या चुलत जाऊबाई आहेत. त्यांना मी कॉल केला. कॉल केल्याबरोबर लगेच 15 मिनिटात त्या आल्या. त्यांना मी सकाळी सांगितलेलं 10 वाजता, की "ताई बिस्किट बनवायचे आहेत आणि थोडं मदतीला या. मला ट्रायलसाठी बिस्किट बनवायची आहेत आणि तुमची मला गरज लागणार आहे म्हणून." तर त्यांनी काय केलं, माझी वाट बघत दुपारी त्या झोपल्यासुद्धा नाहीत. 10ला बिस्किट बनवायला मी घेणार होते, पण मला 12 वाजून गेले बिस्किट बनवायला घ्यायला. कारण लाईटीचा प्रॉब्लेम झाला आणि किरकोळ कामं अशी निघत गेलीत, की माझा लवकर मेळच बसला नाही ही बिस्किटं बनवायला घेण्यासाठी. त्या वाट बघून मला शेवटी त्यांनी फोन केला, की "वंदना,
बिस्किटं करायची आहेत का नाही का मी झोपू. मी म्हटलं या करायच्या आहेत. लगेच 15 मिनिटामध्ये त्या हजर झाल्या. जसं मी ठरवलेलं डोक्यामध्ये माझ्या विचार होते, की पीठ कसं झालं पाहिजे आणि मगच त्याची बिस्किटं कशी तयार होणार, हे पूर्ण असं माझ्या डोक्यामध्ये असं फिट्ट झालेलं होतं. पीठ हे तयार झाल्याबरोबर पटकन मला असं वाटलं, की जे आपण ठरवलेलं आहे ते सक्सेसफुल होणार आहे. इतकं छान हे पीठ झालेलं आहे. पिठाची क्वालिटी कशी असावी? मी मऊ लुसलुशीत म्हणते, पण तुम्हाला फक्त बघून कळणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात ही बिस्किटं बनवून बघायला पाहिजेत आणि मगच तुम्हाला याची क्वालिटी हळू समजत जाईल. एक ताई बोलल्या, की "मी बिस्किटं बनवली, खूप छान झाली, पण चहामध्ये ती बुडत नाहीत." तर त्यामध्ये पिठाची मळणी किंवा बेक होण्यामध्ये तो प्रॉब्लेम झालेला आहे. आता तुम्ही सगळ्या मला म्हणणार आहे, की "ताई याचं मेजरमेंट आम्हाला सांगितलं नाही." तर मी सगळ्यांना सॉरी बोलते. कारण याचं मी मेजरमेंट सांगणार नाही. कारण ही मी विक्रीसाठी, ऑनलाईनसाठी बिस्किट बनवणार आहे आणि काहीतरी आम्हाला लिमिटेड असतं आणि बंधन असतं. माझी जरी इच्छा असेल, की तुम्हाला याचं हे प्रमाण मी सांगावं, पण हे मी सांगू शकत नाही. किती तर जणांचं आमच्यावर बंधन येतं, की हे मेजरमेंट कुणालाही सांगायचं नाही म्हणून. रेग्युलर जी बिस्किटं येतात त्याप्रमाणेच ही बिस्किटं बनवलेलं आहे. अजिबात कमी जास्त केलेलं नाही, एवढं मी सांगू शकते. कारण तुम्हाला माहिती आहे का, YouTubeचं सुद्धा पेमेंट सांगायचं नसतं. त्याची म्हणजे त्या पेमेंटमध्ये आपण कुठली वस्तू घेऊ शकतो हे सांगू शकतो. तसंच या बिस्किटाचं सुद्धा आहे. त्यामुळं हे फक्त मी सांगू शकत नाही. जी बिस्किटं माझ्याकडे मजुरीसाठी येतात ना करायला, त्या बिस्किटचं मी मेजरमेंट तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे. फक्त जी मी ऑनलाईनसाठी बिस्किटं बनवणार आहे ना, त्या बिस्किटचं फक्त मी मेजरमेंट सांगू शकत नाही. त्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागते. मजुरीच्या बिस्किटमध्ये जे तुमचे डाउट्स आहेत ते मला सांगा. ते मी पूर्णपणे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. पण या ऑनलाईन बिस्किटची जी माझी ऑर्डर आहे, त्याबद्दल तुम्ही प्लीज काही विचारू नका आणि खरंच जे माझे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही समजावून घ्या. फक्त यामध्ये मी काय घातलं हे सगळं तुम्हाला सांगते. साखर, त्यानंतर 3 प्रकारच्या पावडरी घातल्या, पीठ, जायफळ, वेलची, तीळ आणि दूध एवढं मी यामध्ये घातलेलं आहे. फक्त त्याचं प्रमाण किती ग्रॅमचं आहे हे फक्त मी सांगू शकत नाही. नेहमी जे गोळे आम्ही बनवतो, त्यापेक्षा हे गोळे थोडे लहानच बनवलेले आहेत. विचार करून बनवलेले आहेत. आपल्याला किती साईजचा डबा आणायला हवा, बॉक्स आणायला हवा, त्यामध्ये कशी बिस्किटं बसतील आणि ती प्रेस किती करावी लागतील, याचा पूर्ण विचार करून हे गोळे बनवलेले आहेत. आणि याला बघा आता मी तीळ लावून घेत आहे. ट्रेमध्ये तीळ पसरलेले आहेत. कॅमेरातून थोडा लांब कॅमेरा आहे मोबाईल, त्यामुळं हे तीळ दिसत नाहीत. पण हे तीळच मी लावत आहे. या बिस्किटासाठी फक्त आपण बेक करण्यासाठी ओव्हनचा वापर करत आहे आणि पूर्ण सगळं हे हँडमेड आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. कुठल्याही मशिनीचा यामध्ये वापर केलेला नाही आणि आपण करणारही नाही. जेव्हा पार्सल सुविधा सुरू होईल, तेव्हा आमच्या इथं या ताईंच्यासारख्या बऱ्याच जण आहेत. आता या मदतीला आलेल्या आहेत. तेव्हा मी त्यांना पगार देऊन घेईन. कारण ही बिस्किटं बेक करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी माझ्या एकटीने होणार नाहीत. त्यामुळं असंच माझ्यासोबत कोणाला तरी घेईन आणि मगच मी बिस्किटं बनवीन. कारण आहोंचा हात नेहमीच लागत नाही किंवा त्यांच्या कामातून वेळ भेटेल तेव्हाच त्यांची मदत होते. त्यामुळं ही जबाबदारी मी एकटीवर घेऊ शकत नाही. कारण ही मजुरीची बिस्किट असती तर मी करू शकते. कारण एखादं वाकडं-तिकडं झालं तरीसुद्धा चालतं. बेक करायला कमी जास्त झालं तरीसुद्धा चालतं. पण या बिस्किटाचे चार्जेस तुम्ही मला देणार आहात. त्यामुळं तितक्याच काळजीने ही बिस्किटं मला बनवावी लागतील. प्रत्येक गोष्टीचा विचार करून ही बिस्किटं मला बनवावी लागणार आहेत. त्यामुळं एकटीनं सुरुवातीला करणं मला खूप त्रासदायक होणार आहे किंवा टेन्शन मला येणार आहे. त्यामुळं सुरुवातीपासूनच
याला मी कोणाची तरी मदत घेणार आहे. आहोंची तरी मदत घेईन, नसेल तर एखाद्या ताईंना तर मी इथं बोलवेन माझ्या मदतीला. ही बिस्किटं प्रेस तर इतकी छान झाली ना, मस्तच झाली. आता कालच्या व्हिडिओमध्ये बघा साईडनं थोडं बिस्किट ते तुटलेलं होतं. तसं हे बिस्किट अजिबात तुटणार नाही. असं एक नंबर गोल जणू काही मशिनीतनं एखाद्या प्रेस करून बाहेर काढलेलं आहे का काय, अशा पद्धतीनं हे बिस्किट झालेले आहे. आता बघा हे तीळ दिसत आहेत. भरपूर तीळ लावलेले आहेत. तीळ लावलं ना बिस्किटला खूप छान दिसतात. ऑप्शनल आहे बरं का, पण मी ही विक्रीसाठी करणार आहे. त्यामुळं प्रत्येक बिस्किटला हे तीळ लावूनच तुम्हाला ते देणार आहे. ड्रायफ्रूट कुठलेही वापरलेले नाहीत, पण तीळ मात्र तुम्हाला मी लावून नक्कीच देणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.